काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गेले 2 ते 3 दिवस आपण वेद या विषयावर चर्चा करत आहोत। सिद्धांनी नामधारकाला गुरुचरित्रामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या मूढ अज्ञानी ब्राह्मणांना, अहंकारी ब्राह्मणांना, गर्विष्ठ ब्राह्मणांना, ज्यांनी ब्राह्मणांचा धिक्कार केला, ब्राह्मणांची उपेक्षा केली, सद्गुरु नरसिंह सरस्वतींना सुद्धा ते उपेक्षित असं बोलले, त्रिविक्रम भारतीची उपेक्षा केली। त्या मूढ ब्राह्मणांना वेदाच्या उत्पत्तीविषयी, वेद किती आहेत, काय आहेत, कसे आहेत, ही ब्रह्मदेवापासूनची सर्व हकीकत त्यांना विदित केली। व्यासांनी 4 शिष्य निर्माण केले। पहिलं जैमिनी, उपमन्यू अशा प्रकारचे जे 4 शिष्य निर्माण केले, त्या चौघांना 4 वेदांचं ज्ञान दिलं आणि त्याचा अभ्यास करायला सांगितला। एवढंच काय, व्यासांनी सांगितलं की हे मी जे तुम्हाला सांगितलं आहे ते अतिशय थोडं आहे, यापेक्षाही वेद प्रचंड आहेत। सुरुवातीलाच ब्रह्मदेव भारद्वाजांना सांगतो की वेद काय शिकणार तुम्ही, हे बघा वेद, असं म्हणून ब्रह्मदेव भारद्वाजांना 3 गिरिपर्वत दाखवतो की एवढे वेद आहेत। हे सगळं आपण गेल्या 3 दिवसापासून बघतोय। चौथ्या शिष्याला सुद्धा अथर्ववेदाबद्दल सांगितलं आणि मग सद्गुरु म्हणतात की फार पूर्वी या भरतखंडामध्ये, या भारतामध्ये, या सृष्टीमध्ये वर्णाश्रमाचा आचार होता। म्हणजे ब्रह्मचार्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, आणि लोक त्या 4 आश्रमाप्रमाणे वागत होते। या कलियुगामध्ये जेव्हा कलीचं युग सुरू झालं, त्यावेळेस कर्म भ्रष्ट झालं। द्विज ब्राह्मण जे आहे हे स्वतः कर्मभ्रष्ट झाले। का? तर म्लेच्छांच्या पुढे ते वेद म्हणायला लागले, यौवनांच्या पुढे ते वेद म्हणायला लागले। सद्गुरु म्हणतात, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या ब्राह्मणांना म्हणतात, या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजांसी, लोपले वेद निर्धारी, गुप्त झाले क्षितिशी। ब्राह्मणांनी कर्म सोडलं,
म्हणून वेद लुप्त झाले, गुप्त झाले, लोपले वेद. का? कर्म भ्रष्ट झाले द्विज, म्लेच्छा सांगती वेद बीज, सत्य गेले सहज, मंदमती झाले जाणार. अहो, म्लेच्छांना वेद सांगितल्यामुळे सत्व गेलं, मंदमती झाले. पूर्वी काय होतं? सद्गुरू सांगतात, पूर्वी होते महत्व. कोणाला? ब्राह्मणासी देवत्व. अहो, ब्राह्मणाला पूर्वी देवत्व होतं. ब्राह्मण देव म्हणून गणले जायचे. वेदांचं बळ रोज होतं. पूर्वी होते महत्व, ब्राह्मणासी वेदत्व, वेदबळे नित्यत्व, भूसर म्हणती त्या काजी. पूर्वी राजे याच कारणी ब्राह्मणांना देवत्व होतं, वेदांचं बळ होतं. म्हणून पूर्वी या कारणामुळे राजे विप्रांची पूजा करायचे. पूजा करीती विप्रचरणी. बघा, पूर्वी याच कारणी राजे पूजा करीती वेदचरण, ब्राह्मणचरणी, विप्रचरणी. सर्व दक्षिणा दान, सगळ्या प्रकारच्या दक्षिणा दान हे त्या ब्राह्मणांना देत होते. कारण विप्रांकडे वेदांचं बळ होतं. अहो, ज्यांच्याकडे वेदांचं बळ आहे, वेदांविषयी माहिती आहे, त्यांना त्रिमूर्ती सुद्धा वश होतात. व्यास सांगतायत. आणि इकडे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या मूढ ब्राह्मणांना सांगतायत. अहो, इंद्रादी देव सुद्धा, यांना सुद्धा ब्राह्मणाकडे वेद असल्या कारणाने, वेद म्हणजे मंत्र, हे लक्षात घ्या. मी जसं सांगतो गुरु म्हणजे मंत्र, तसं वेद म्हणजेही मंत्र. ब्राह्मणांकडे मंत्राचं, वेदाचं बळ होतं. म्हणून त्यांना त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा वश होत होते. इंद्रादी सुरवर सुद्धा वश होत होते. अहो, एवढंच काय, तर इंद्रादी सुरवरांना ब्राह्मणांची भीती वाटायची. इतकं वेदांमध्ये आणि मंत्रामध्ये सामर्थ्य होतं. पण या कलियुगामध्ये लोप पावलं, कर्मभ्रष्ट झाले, म्हणून लोप पावलं. अहो, कामधेनू कल्पतरू विप्र वाक्य होत होतं. पूर्वी ब्राह्मणांचं वाक्य हे महत्वाचं असायचं. कारण त्यांच्या वेद सामर्थ्याने, मंत्र सामर्थ्याने ते पर्वताला सुद्धा तृणा समान, गवता समान करत होते. विष्णू आपण परियेसी. बघा, वरती ते इंद्रादी सुरवरांना सुद्धा भय वाटायचं. पुन्हा सांगतायत सद्गुरू, विष्णू आपण परियेसे. भगवान नारायण, भगवान विष्णू हा सुद्धा पूजा करीती विप्रांची, तेही ब्राह्मणांची पूजा करत होते आणि आपलं दैवत मानत होते ब्राह्मणांना. कोण? भगवान नारायण, भगवान विष्णू. विष्णू आपण परियेसा पूजा करीती विप्रांसी, आपुले दैवत म्हणती त्यांसी. अहो, विष्णू स्वतः म्हणाचा, हे ब्राह्मण, हे विप्र माझे दैवत आहेत. कारण यांच्याकडे वेदांचं बळ आहे,
मंत्रात सामर्थ्य आहे. मी अनेक वेळा सांगितलंय की ही सृष्टी मंत्र सामर्थ्यावर आहे. अहो एवढंच काय, श्लोक आहे, गोपाळ कृष्णाचा श्लोक आहे. देवाधीनं जगत सर्वं मंत्राधीनं च दैवतम ते मंत्र ब्राह्मणादीना ब्राह्मणो मम दैवत. या श्लोकामध्ये बरंच काही सांगितलंय. काय सांगितलंय? देवताधीनं जगत सर्वं. अहो देवतेच्या अधीन सर्व जग, सर्व विश्व हे सामावलेलं आहे. देवताधीनं जगत सर्वं, देवतेच्या अधीन सर्व विश्व सामावलं आहे. पण त्या देवता मंत्राधीनं च दैवतम, त्या देवता मंत्राच्या अधीन आहेत. जग देवाच्या अधीन आहे, देव मंत्राच्या अधीन आहे. मंत्र जसे म्हटले जातात तशा देवता करतात. देवताधीनं जगत सर्वं मंत्राधीनं च दैवतम. पुढे काय म्हणतात? ते मंत्र ब्राह्मणाधीना. अहो ते मंत्र कोणाच्या अधीन आहे? तर ते ब्राह्मणाच्या अधीन आहे. ब्राह्मण म्हणेल तेव्हा मंत्र म्हटले जातील. म्हणजे हे संपूर्ण विश्व देवाच्या अधीन आहे. देव मंत्राच्या अधीन आहे, मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहे. म्हणून नारायण म्हणतात ते मंत्र ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवत. म्हणून ब्राह्मण माझं दैवत आहे. विष्णू, नारायण, गोपाळ कृष्ण सर्व देवता ब्राह्मणांना दैवत का मानतात? त्याचं खरं कारण हे आहे की म्हणून ब्राह्मण माझे दैवत आहे. ऐसे महत्व होते ब्राह्मणासी. इतकं ब्राह्मणांना महत्व होतं पूर्वी. का? वेद मार्ग त्यजून सुरुची. आणि त्यांनी वेद मार्गाचा त्याग केला आणि अज्ञाना मार्गे राहायला लागले. म्हणून ही अवस्था आली आहे. आज जी अवस्था आली आहे त्याचं कारण हेच, ब्राह्मणांनी मंत्र सोडले, ब्राह्मणांनी वेदासारखं वागणं सोडलं, ब्राह्मणांनी कर्म सोडलं. ऐसे महत्व द्विजांशी पूर्वी होते परियेसा. पूर्वी होतं, खरोखर पूर्वी होतं. ब्राह्मणांना एवढं महत्व होतं. वेद मार्ग त्यजुनी सुरशी. आणि वेद मार्ग याचा त्यांनी त्याग केला. अज्ञानामुळे राहायला लागले यती हीन, हीन जाती पुढे, म्लेच्छा पुढे. जे वेद म्हणतात ते मूर्ख समजावे. त्यांच्या पाहू नये मुखा. अहो जे हीन म्लेच्छ यांच्या पुढे वेद म्हणतात, मंत्र म्हणतात, त्यांच्या मुखाकडे बघू सुद्धा नाही. काय होते? ब्रह्मराक्षस होतात. ते ब्रह्मराक्षस होतात. असं कोण सांगताय? सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज असं सांगतायत. हीन याती पुढे देखा, वेद म्हणती मूर्ख देखा. त्यांच्या पाहू नये मुखा, ब्रह्मराक्षस होतात. अहो त्यांच्या मुखाकडे बघू नये, ब्रह्मराक्षस होतात. तेने सत्व भंगले, हीन याती ते सेविले. अद्यापि आजही पैसे घेऊन मंत्र म्हटले जातात आणि त्यामुळे वेद भ्रष्ट होतात. मंत्राची किंमत करता येत नाही, वेदांची किंमत करता येत नाही.
पण सद्गुरू म्हणतात, अद्यापि क्रय करती मोले. पैसे देऊन वेद म्हणतात, वेदांची किंमत करतात, मंत्राची किंमत करतात आणि असं करून वेद भ्रष्ट करतायत. असे हे 4 वेद. या 4 वेदांना प्रत्येक वेदाला शाखा उपशाखा आपण बघितलं. काल परवा 2 दिवस आपण प्रत्येक वेदामधल्या असलेल्या शाखा उपशाखा याविषयी बघितलं. कोण जाणतंय या भूमीवर हे सगळं ज्ञान, हे सगळे वेद या भूमीवर कोण जाणतंय? आणि तुम्ही म्हणताय तुम्ही चतुर्वेदी आहात म्हणून. अरे वेद अनंत आहेत, मंत्र अनंत आहेत, ऋचा अनंत आहेत, त्याच्या शाखा उपशाखा क्रम अनंत आहेत. त्या कोणालाही जाणणं शक्य नाही आणि ते ब्राह्मण जाणतो म्हणून ब्राह्मणाला दैवत्व आहे असं साक्षात विष्णूंनी सुद्धा कबूल केलंय. ऐशा 4 वेदांची असे हे 4 वेद की ज्यांना शाखा अस्ति परियेसा. प्रत्येक वेदाला उपवेद आहे, शाखा आहे, प्रकरण आहेत, बरच आहे. प्रत्येक रुचेला महत्व आहे. अरे मूर्खांनो, त्या ब्राह्मणांना सद्गुरू म्हणतायत, अरे मूर्खांनो, अशा या 4 वेदांना अनेक शाखा आहेत, अनेक ऋचा आहेत. कोण जाणू शकेल रे? सगळं आता सध्या तर गुप्तच राहिलाय. हे 14व्या शतकामध्ये 13व्या शतकामध्ये सद्गुरू नृसिंह सरस्वती कलियुगामध्ये बोलतायत. बरं ते हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय की गुरुचरित्र हे कलियुगामध्ये घडलंय. द्वापारामध्ये, सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये घडलेलं नाही. सगळे गुरुचरित्रातल्या जेवढ्या काही ज्याला तुम्ही चमत्कार म्हणता, कथा म्हणता, या सगळ्या कलियुगामध्ये 13व्या शतकामध्ये भगवान श्रीपाद श्रीवल्लभ आणि तदनंतर भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या अवतारानंतर घडले आहेत. त्यामुळे भगवान नृसिंह सरस्वती जे काही वर्णन करतायत, जे काही सांगतायत, जे काही बोलतायत, ते सगळंच्या सगळं कलियुगामधलं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरू म्हणतात की अरे आता हे सगळे वेद मंत्र गुप्त राहिले आहेत. ऐसे 4 वेदांशी शाखा अस्ति परियेसी. कोण जाणावे क्षितीसी, सकळ गौप्य होऊन गेले. सगळं गुप्त झालं रे. कारण ब्राह्मणांनी कर्म सोडली, कर्म भ्रष्ट झाले. म्लेच्छांपुढे वेद म्हणतात, म्लेच्छांपुढे मंत्र म्हणतात. कशामुळे? तर द्रव्यावर वासना ठेवून, द्रव्याची इच्छा करून, मोहापायी जे वेदांना विकतात, वेदांचा विक्रय करतात. आणि म्हणून त्यांनी वेदांना भ्रष्ट केलं. त्या ब्राह्मणांनी जे
मी सर्वांना बोलत नाही आहे. सद्गुरू सुद्धा बघा सांगतात ना, काय सांगतात, जे वेद क्रय विक्रीती, वेदांचं मोल घेऊन विकतात कोण, जे ब्राह्मण, त्यांच्या मुखाकडे बघू नये, ब्राह्मणांच्या मुखाकडे बघू नये असं सद्गुरू सांगत नाहीत. हे प्रामुख्याने लक्षात घ्या. ब्राह्मणांची निंदा करण्याकरता फक्त सद्गुरूंचं हे वाक्य लक्षात नका ठेवू, पण सद्गुरूंनी त्यात काय सांगितलंय हे लक्षात घ्या, की जे ब्राह्मण वेदांची विक्री करतात, द्रव्यावर इच्छा ठेवून म्लेच्छांपुढे जे वेद म्हणतात, अशा ब्राह्मणांच्या मुखाकडे बघू नका, हे सद्गुरू सांगतात. चतुर्वेद म्हणविसी, अरे वेदांचं एवढं मोठं गहन शास्त्र आहे, जे ब्रह्माला कळलं नाही, भारद्वाजाला कळलं नाही, व्यासांना कळलं नाही, आणि तुम्ही म्लेच्छांपुढे वेद म्हणणारे स्वतःला चतुर्वेदी म्हणविता. सद्गुरूंना थोडा क्रोध आलाय. नरसिंह सरस्वती थोडे रागवले आहेत. म्हणतात चतुर्वेदी म्हणविसी आणि लोका सगळे चर्चा करीसी. स्वतःला चतुर्वेदी म्हणतात आणि लोकांमध्ये चर्चा करतात. तुम्ही काय जाणता रे वेदांना? अखिल भेद आहेत जाणा. अरे वेदांमध्ये बरेच भेद आहेत, तुम्ही काय जाणता? स्वतःला चतुर्वेदी म्हणवता. काय माहितीये तुम्हाला? काय कळतं तुम्हाला वेदांविषयी? आणि चर्चा करा म्हणताय. ऐसा परी काय लाभ? अहो तुम्हाला याचा लाभ काय? उगोच निष्कारण ब्राह्मणांचा क्षोभ, ब्राह्मणांचा राग ओढवून घेताय तुम्ही. जे सत्वशील आहेत, जे खरे ज्ञानवंत ब्राह्मण आहेत, त्यांचा क्षोभ नकारे ओढवून घेऊ. आयुष्यामध्ये काय लाभ? याच्यामध्ये तुम्हाला काय लाभ आहे? उगाचच्या उगाच घेऊ नये ब्राह्मणांचा द्वेष शाप. ब्राह्मणांचा राग उगाच ओढून घेऊ नका. अरे तुझे गुरु कोण? कोणी तुला हे ज्ञान दिलं? आता सद्गुरू थोडा थोडा त्यांचा क्रोध वाढत चाललाय. कोणी तुला ज्ञान दिलं? जा इथून, निघा, थांबू नका. वेदांवर चर्चा करा म्हणताय. काय कळतं तुम्हाला वेदांतलं? उगाचच्या उगाच चर्चा करा म्हणताय. अरे ब्राह्मणांचा क्षोभ ओढवून घेताय. कोणी तुला वेद दिलाय? कोणी तुला ज्ञान दिलंय? कोणी तुला वेद शिकवले? कोण गुरु तुझा? जा इथून. असं रागानी त्या दोन ब्राह्मणांना सद्गुरू म्हणतायत. आयुष्यामध्ये काय लोभ? घेऊ नये द्विजक्षोभ. कोणी केला तुटे बोध? जाई म्हणती येथून, जायचं निघून. आपली आपण स्तुती करशी. अरे आपली आपली स्तुती करतोय आणि ती जयपत्र दाखवतोय. मी यांना हरवलं, मी त्यांना हरवलं, मी इकडे जिंकलो, मी तिकडे जिंकलो. आणि त्या त्रिविक्रम यतीला त्याला जाऊन हे सगळं दाखवताय आणि त्याच्याकडनं पत्र लिहून मागताय. हे बघा, माझं जर ऐकणार असाल, आता समजुतीच्या सुरात परत सद्गुरू सांगतायत, माझं जर ऐकणार असाल तर इथून निघून जा. उगाच गर्वाने भ्रमित होऊ नका. तुम्ही इथून शांतपणे जा. वृथा गर्व करू नका. त्या ब्राह्मणांचा क्षोभ घेतलाय, त्या त्रिविक्रमाला त्रास दिलाय, एवढं बस झालंय. आता बस, आता इथून निघून जा. जयपत्र दाखवतायत. उगाच भ्रमामध्ये गर्वामध्ये राहू नका.
उगाच आपला प्राण का देताय तुम्ही? गर्वानी तुम्ही आपला प्राण देऊ नका. जा, जे काय झालं असेल ते सोडा, निघायचून, असं त्या विप्रांना सद्गुरू सांगतायत. पण ते विप्र मदोन्मत्त आहेत, अहंकारी आहेत, गर्विष्ठ आहेत. तरीही त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही की अरे ज्या सद्गुरूंनी वेदाच्या आद्यपासून सुरुवात केली, ब्रह्मदेवापासून सुरुवात केली, त्यांच्याशी आपण काय वेदाचा वाद घालावा, एवढंही त्यांना कळत नाहीये. ज्यांनी चारी वेदांचं सार सांगायचा प्रयत्न केला ते किती ज्ञानवंत असतील, त्यांच्याशी आपण का वाद घालावा, एवढंही त्यांना कळत नाही. ऐसे श्री गुरुसी विप्र सांगती हिताशी. त्या ब्राह्मणांच्या चांगल्या करता गुरु सांगत असतात, पण ते ऐकत नाहीत. ते आणखीन गर्विष्ठ झाले. आहा, यांना आपल्याशी वेदाबद्दल बोलायचं नाही म्हणून हे थातुर मातुर बोलतात. ते म्हणतात चर्चा करा. एक तर तुम्ही चर्चा करा किंवा जयपत्र लिहून द्या. तुम्ही हारलात असं लिहून द्या, बाकी बडबड करू नका, असे ते गर्विष्ठ ब्राह्मण सांगतायत. चर्चा जन करी येथे हरी दिसेल आम्हा ते. अहो, तुमच्या बरोबर जर आम्ही चर्चा केली नाही तर आम्ही हारलो असं होईल. आणि मग आम्ही हारलो हे लोक त्या राजाला जाऊन सांगतील. ज्याच्या पुढे आमची एक प्रतिष्ठा आहे, आमचा एक मान आहे, त्याने आम्हाला अंबाऱ्या दिल्या आहे, हत्ती दिल्या आहे, अपार द्रव्य दिलंय, आम्हाला ब्राह्मणांचं राजे म्हणून संबोधन दिलंय. त्या राजाने सांगितलंय की मी राजा यौवनाचा, तुम्ही राजे ब्राह्मणांचे, असं त्यांनी सांगितलंय. मग हा आमचा अपमान आहे, कारण त्या राजाला हे जाऊन सांगतील लोक की तुम्ही आम्हाला हरवलं, आणि मग आमचं महत्व कसं काय राहील सांगा बरं. तुम्ही जर आमच्याशी वाद नाही घातला. आता यांचा वाद वेगळाच आहे. यांना स्वतःच्या प्रतिष्ठेची अभिलाषा आहे. मी असं म्हणेन की यांना आपल्या प्रतिष्ठेच्या अभिलाषेपेक्षा आपल्या अहंकाराची अभिलाषा आहे. अहंकारी माणूस कोणाचंही ऐकत नाही. अहंकारी माणूस आपली चूक कबूल करत नाही. अहंकारी माणूस हा क्षमा याचना मागत नाही. हे अहंकारी आहेत. यांना स्वतःच्या विषयी फक्त हे वाटतंय की आमचं महत्व कसं राहील. चर्चा जनी करीत हारी दिसेल आम्हा ते. आम्ही जर तुमच्या बरोबर चर्चा केली नाही तर आम्ही हारलोय असं जाहीर होईल. आणि मग हे त्या राजाला जाऊन सांगतील, आणि मग आमचं महत्व काय उरेल. हा अहंकार आहे, हा गर्व आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, आमच्याशी चर्चा कराच. तुमच्याकडे फक्त पर्याय आहे. एक तर आमच्याशी चर्चा करणे, अथवा तुम्ही हरलात असं लिहून देणे. हे पर्याय तुमच्याकडे आहेत. विनाकारण तुम्ही आता वेळ घालवू नका. बघा, सद्गुरू नृसिंह सरस्वतींनी त्यांना परोपरीने समजून सांगितलं, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, कारण त्यांचा अहंकार आडवा येतोय. अहंकारी माणूस
हा दुसऱ्याचं कधीही ऐकून घेत नाही. अहंकारी माणसाकडे विनम्रता नसते. अहंकारी माणूस स्वतःच्याच अहंकारापायी स्वतःचा नाश करून घेतो. तसं ते ब्राह्मण करून घेत आहेत. परोपरीने गुरु नेहमी आपल्या शिष्यांना चांगल्या गोष्टींकरता परोपरीने समजवत असतो. पण हे शिष्य अहंकारी ऐकून घ्यायच्या तयारीत नसतात. कारण त्यांना त्यांचं महत्व वाटत असतं. या ब्राह्मणांना त्यांचं महत्व वाटतंय म्हणून ते ऐकून घ्यायला तयार नाही आहेत. ते म्हणतात तुम्ही एक तर चर्चा करा, नाही तर तुम्ही हारलात असं लिहून द्या. ऐसे विप्र मदोन्मत्त नेणती आपले हित, त्यांचा मृत्यू जवळ याला. असे हे मदोन्मत्त विप्र जे होते ते आपलं हित अहित समजू शकत नव्हते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू जवळ आला आहे. मग काय झालं? सद्गुरूंनी त्यांच्या बरोबर वेदावर चर्चा केली का? कारण हे आता ऐकायलाच तयार नाहीयेत. मग सद्गुरूंनी चर्चा केली का त्रिविक्रम भारतींनी चर्चा केली का त्यांना आम्ही हारलोत असं सद्गुरूंनी लिहून दिलं? काय घडलं असेल? हे ब्राह्मण जिद्दीला पेटले आहेत. मग असं काय घडलं असेल? एक तर सद्गुरूंनी चर्चा केली किंवा त्रिविक्रमांनी चर्चा केली किंवा सद्गुरूंनी आम्ही हारलो असं लिहून दिलं असेल. यापैकी काय घडलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.